जय श्रीराम. गुरुमाऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पौराणिक कथा, भजन कीर्तन ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी गुरुमाऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा. आज आपण श्री रामविजय ग्रंथातील अध्याय 22वा वानर सेना सागरतीरी पोचली हा पाहणार आहोत. प्रभू रामचंद्रांच्या इच्छेप्रमाणे लक्ष्मणाने ब्रह्मदेवाकडून आलेले पत्र वाचून दाखवले. राम, सुग्रीव, आगंद आणि जांबुवंत तसे सारे वानरवीर ते पत्र लक्षपूर्वक ऐकत होते. मारुती रायाने लंकेमध्ये जाऊन सीतामाईचा शोध लावला. अशोक वनाचा विध्वंस केला. त्यांच्यावर चालून आलेला जांबुमाळी रावणाचे पुत्र सैन्य साऱ्यांची गडबड उडवून टाकली. रावणाच्या दरबारात जाऊन रावणाला धडा शिकवला. रावणाने मारुतीच्या शेपटीला चिंध्या गुंडळून तिला आग लावली. शेपटीने लंका जाळून टाकली. अखेर मारुतीने योजलेले काम पूर्ण करून आपणाकडे परत आलेला आहे असा मारुतीचा सारा पराक्रम विस्ताराने त्यात वर्णन केला होता. तो ऐकून साऱ्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. साऱ्यांनी मारुतीचा जय जयकार केला. मारुतीने शोध केला. इतकेच नाही तर लंकेत जाण्याचा मार्ग दाखविला. आता सीतेची भेट अगदी जवळ आली या कल्पनेने रामरायाला आनंद झाला. त्याने मारुतीला आलिंगन दिले. रामरायाने राक्षसांची परिस्थिती, त्याचे वर्तन, त्याची शक्ती इत्यादी संबंधी विस्तारपूर्वक चौकशी केली. मारुतीने सर्व काही यथास्थित सांगितले. मारुतीने लंका जाळल्यावर ती सोन्याची कशी झाली अशी शंका जांबुवंतांनी विचारली. त्याचे कारण म्हणून मारुतीने एक जुनी पौराणिक कथा त्या ठिकाणी सांगितली गेली. त्यानंतर सुग्रीव रामरायांना म्हणाला, आज विजयदशमी आहे, उत्तम दिवस आहे, तेव्हा आजच आपण सारे लंकेवर स्वारीसाठी निघूया. रामरायाने त्याला अनुमती दिली. श्रीरामांची आज्ञा मिळतात 72 कोटी रीस, 56 कोटी गोलांगुले, 18 पद्मवानर, नळ, नीळ, जांबुवंत, सुषेण, अगंद, हनुमान यासह सुग्रीव युद्धात जाण्यास सिद्ध झाला. हनुमंताने राम लक्ष्मणाला खांद्यावर घेतले. सर्वांनी श्रीरामाचा जय जयकार केला. भुवंकार करीत श्रीरामाला मनोमन वंदन करीत वानरसेना दक्षिणेकडे निघाली आणि वायुवेगाने समुद्रातीरी पोचली. त्या ठिकाणी सैन्याचा तळ पडला. त्याच वेळी सर्व वानरसेनेने मोठ्या भुवंकार केला. त्याच्या आकाश दणाणले. राक्षस सेना हादरली. ही बातमी कळताच रावण चिंताग्रस्त झाला. त्याने आपले सैन्य, आपले पुत्र, प्रधान आणि सेनापतींना एकत्र जमवले आणि म्हणाले, राम आपली वानर सेना घेऊन समुद्राच्या पैलतीरावर आला आहे. त्याचा प्रतिकार कसा करावा, त्याला आवरण्याची युक्ती तुम्ही सांगा. एकाच वानराने आपल्याला हैराण केले होते हे लक्षात घ्या व राम, लक्ष्मण आणि वानर सेना यांचा नाशाचा विचार करून उपाय सांगा. मग सर्वांनी लंकेवर आलेले संकटातून मार्ग कसा काढावा याबद्दल विचार केला. प्रहस्ते आपण वानरांना खाऊन टाकू. नर आणि वानर यांचा आपल्यासारख्या राक्षसांपुढे काय पाड असे म्हटले. त्यावर विभीषण म्हणाला, एक वानर आला तर लंकेची काय दाणादाण उडाली. आता तरी केवढे सैन्य येणार. शिवाय रावणाकडून आपण सीतेला पळवून आणले आहे. आपण रामावर अन्याय केला आहे. त्यामुळे हे संकट लंकेवर ओढावले आहे. तेव्हा सीतामाईला रामाकडे परत पाठवावे आणि लंकेचा बचाव करावा. रावणाच्या दरबारातले विभीषणाचे हे बोलणे कोणाला आवडले नाही. त्यांनी विभीषणावर आपला राग काढला. रावणाला इतर संताप आला की तो विभीषणावर धावला. इंद्रजिताने त्याला अडवले तरी तो रावणाने मारलेली रात विभीषणाला लागली आणि तो कोलमडला. रावणाने त्याला दरबारातून नव्हे तर लंकेतून हाकलून दिले. याप्रमाणे श्री रामविजय ग्रंथातील 22वे पुष्प या ठिकाणी समाप्त होत आहे. जय श्रीराम.